एव्हरीवन, वेलकम टू द डे इन अ लाईफ ऑफ दर्शना अँड नंदकिशोर. आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही लॉंग वेकेशनसाठी स्कॉटलंडला जाणार आहोत, तेही स्टार टूर सोबत. फर्स्ट टाइम आम्ही टूर सोबत जाणार आहोत म्हणून खूप जास्त एक्साइटेड आहोत. आता आम्ही कसे जाणार आहोत, कुठे राहणार आहोत, काय खाणार आहोत, तिथे कोणते प्लेसेस विजिट करणार आहोत, हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ईस्टहॅम आमचा पिकअप पॉइंट होता. सकाळी 5:30 वाजता आम्ही ईस्टहॅमला पोहोचलो. तिथे स्टार टूर्सच्या व्हॅन्स आम्हाला वेम्बलीपर्यंत घेऊन जाणार होत्या. तिथून आम्हाला कोच बसमध्ये मूव्ह केलं आणि आमचा प्रवास सुरू झाला. बस खूप स्पेशियस होती. आत वॉशरूम होते. इन केस कोणाला वॉमिटिंग होत असेल तर एक प्लास्टिक बॅग दिली होती. सीट खूप कम्फर्टेबल होती. लगेज ठेवण्यासाठी थोडीफार जागा होती. स्क्रीन होती समोर. टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी वरती प्लगइन्स दिले होते. चार्जिंग पॉइंट होतं. Accompanied by our coach captain Adil here. So now we are heading towards a place called as Gretna Green. Yeah, what is Gretna Green? Why it's so famous, or so that's the first. So आपलं फर्स्ट स्टॉप आहे ग्रेटना ग्रीन. हे स्कॉटलंडच्या बाउंड्रीवर एक छोटेसे गाव आहे. त्याची गोष्ट खूप रोमॅन्टिक आहे. इथे 18th सेंचुरीमध्ये मॅरेज ॲक्ट पासून पळ काढून कपल्स लग्न करायचे. तिथले ब्लॅकस्मिथ्स त्यांना हेल्प करायचे. आजही ग्रेटना ग्रीनमध्ये ब्लॅकस्मिथ शॉप हे फेमस मॅरेज डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. आम्हाला खूप न्यूली मॅरिड कपल्स दिसले आणि खूप एस्थेटिक असं सुंदर गाव आहे हे. तिथे छोटे कॅफेज आहेत, स्टोर्स आहेत. तुम्ही तिथे बसून ब्रंच करू शकता. आय वुड रेकमेंड. प्रवास मोठा असणार आहे, सो पॅक युअर लंच विथ यू. तिथे प्लेसेस आहेत, बेंचेस आहेत, सो तुम्ही तिथे बसून आरामात खाऊ शकता. हे एन्शियंट ब्लॅकस्मिथ एनव्हिल हे कपल्सचं मॅरेजचं बॉन्ड सील करण्यासाठी यूज करतात. लेजेंड्स बोलतात की जेव्हा कपल्स त्यांना टच करतात तेव्हा ते मॅरेजमध्ये गुड फॉर्च्यून आणतात. आजूबाजूला सगळं खूप सुंदर होतं. आम्ही आमचे काही फोटोज क्लिक केले आणि पुढे काय आहे ते बघायला निघालो. ग्रीनची हिस्ट्री जाणून आणि खाऊन पिऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आपलं नेक्स्ट स्टॉप आहे ग्लास्गो मधील सिटी कॅथेड्रल. ग्लास्गो सिटीमधील हे कॅथेड्रल 12th सेंचुरीमध्ये बांधले आहे. हे स्कॉटलंडमधील सर्वात जुनं आणि उत्तम रक्षण झालेल्या कन्स्ट्रक्शनमधून एक आहे. इथे तुम्हाला गॉथिक आर्किटेक्चर पाहायला मिळेल. खूप सुंदर आहे सगळं. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर दिसत होता. तुम्ही बघू शकता.
थिएटरमधून आम्ही सिटी सेंटरकडे निघालो. बसमधून आम्हाला विविध बांधकाम दिसत होते आणि आमचे टूरचे जे गाईड होते ते आम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देत होते. तिथून आम्ही ग्लास्गो सिटीमध्ये जॉर्ज स्क्वेअरला गेलो. तिथे फोटोज क्लिक केले, हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज हे ठिकाण ग्लास्गो सिटीची हिस्ट्री आणि पॉलिटिक्स आणि प्रेझेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ग्लास्गो सिटीमधील हिस्ट्री आणि ब्युटीचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली. सो आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. लकीली इंडियन रेस्टॉरंट होतं. आम्ही इंडियन बाय नेचर नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. खूप सुंदर रेस्टॉरंट होतं. तिथे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये व्हरायटीज ऑफ ऑप्शन होते. पोटभर जेवून आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. स्टार टूर्सने हॉलिडे इन नावाच्या हॉटेलमध्ये बुकिंग केली होती. आम्ही खूप थकलो होतो, सो लगेचच रूमचे कीज घेऊन आम्ही रूममध्ये गेलो. मेन एंट्रन्सचा डोर ओपन केल्यावरती आतमध्ये खूप छान बेड दिसतोय. लेफ्ट हँड साईडला छान वॉशरूम आहे, वॉश बेसिन आहे, शॉवर रूम आहे, टॉयलेट आहे. नाईस. बाहेर छोटंसं ड्रेसिंग टेबल आहे. लेफ्ट हँड साईडला सिटिंग एरिया आहे. मस्त बेड आहे, केटल आहे, TV आहे, विंडो आहे छान. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच सुंदर मेमरीज बनवत राहू. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देअर टेक केअर अँड बाय.